नमस्कार. टोकी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण तापले. उपसरपंचाचे नाशिक येथे आमरण उपोषण सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टोकी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप मुसर्दे यांनी विविध विकास कामांमधील अनियमिततेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीतील विकास कामे व शासकीय निधीच्या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुसर्दे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सन 2022 पासून ग्रामपंचायत टोकी येथे 15वा वित्त आयोग, पेसा निधी, ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना, दलित वस्ती निधी, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना तसेच इतर विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात सरपंच ग्रामसेवक यांनी संगनमत करून अनेक विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काही विकास कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयाचा निधी खर्च केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी 15वा वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम न करता तब्बल 5 लाख रुपये काढण्यात आल्याचा आरोपही उपसरपंचांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करणे, दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे, ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून कार्यालय सील करणे तसेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. उपोषणकर्त्याच्या म्हणण्यानुसार मागील 2.5 वर्षापासून पंचायत समिती शहादा आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई झाली नसल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणचा मार्ग स्वीकारावा लागल्याने त्यांनी सांगितले. दरम्यान दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाकडे जिल्ह्यातील ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे. अधिकृत चौकशी अद्याप बाकी. या प्रकरणातील सर्व आरोपी हे उपसरपंच दिलीप मुसर्दे यांनी केलेले असून त्यांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही. तसेच संबंधित सरपंच, ग्रामसेवक किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याने चौकशी अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे समजते. मुसर्दे, उपसरपंच टोकी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. दिनांक 29/4/2025 रोजी जी ग्रामपंचायत टोकीची चौकशी करण्यात आली, त्या चौकशीमध्ये चौकशी करणारा विस्तार अधिकारी मनोज देव हा विकला गेला व ती चौकशी दाबून टाकली. त्याच्यानंतर ग्रामपंचायत टोकी येथे भ्रष्टाचार हा सुरूच राहिला. अनेक वेळे मी प्रशासनास पत्र देऊन तक्रारी केली, पण प्रशासनाने कोणतीही कारवाई न केली. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात 5 लाख रुपये न काम करता सरपंच व ग्रामसेवक यांनी काढून घेतले. तसेच पेसा समिती ही कोटी ग्रामसभा दाखवून पेसा सदस्य पद हे बदलण्यात आले व पेसामध्येही मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. तरी आज दिनांक 3/6/2026 रोजी मी माननीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण करत आहे. तरी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जिम्मेदारी ही प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद.